नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी। तर मी कोळंबी स्वच्छ धुवून तिला हळद, लिंबू आणि मीठ लावून मॅरिनेट करून थोडंसं बाजूला ठेवून देऊया। आणि त्यासाठी लागणारे हे साहित्य, कोळंबीचा भात बनवणार आहोत आपण। इथे चिरलेला कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, आलं, लसूण चांगले बारीक ठेचून घेतले आहे, कोथिंबीर, पुदिना आणि खडे मसाले। त्यात चक्री फूल आहे, तमालपत्र आहे, लवंग, मिरी, वेलदोडे। हे थोडेसे तांदूळ भिजवून घेतलेत आणि पातेल्यात तेल गरम होण्यासाठी मी ठेवलं आहे। त्यात जिरं टाकून घेतलं आहे। मी इथे पाव किलो कोळंबी घेतली आहे, पहिल्यांदाच बनवून बघते आहे। जिरं तळलं गेल्यानंतर त्यात खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत आपले। ते छान फ्राय होत आल्यानंतर त्यामध्ये मग आता आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊया। आलं, लसूण जे मी बारीक ठेचून घेतलं होतं, त्यानंतर आपण टाकूया कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे। व आता आपण कांदे टाकून घेणार आहोत। इथे बारीक चिरलेला कांदा आहे। हे आता व्यवस्थित आपण आता फ्राय होऊ देणार आहोत, कांदा व्यवस्थित परतेपर्यंत। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे। आता याला 2 ते 3 मिनिटं चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे। ते आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत, पुदिन्याची पानं, आता आपण हे व्यवस्थित फ्राय होऊ देऊया। हे छानपैकी फ्राय झालेलं आहे। आता आपण यात मसाले टाकून घेऊया। इथे पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, आणि 1 ते 1.5 चमचा काळा मसाला। हा घरगुती बनवलेला काळा मसाला आहे। आमचे मसाले जरा तिखट आहेत म्हणून आम्ही मसाले थोडे कमी वापरतो। तुमचे मसाले कसे तिखट आहेत त्या प्रमाणात तुम्ही वापरायचे। ही आता मॅरिनेट केलेली कोळंबी ही एका पाण्यात धुवून घ्यायची आहे, नंतर ती या फोडणीमध्ये टाकायची आहे। ती व्यवस्थित आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता हे 5-1 मिनिटं आपण थोडीही शिजू देणार आहोत कोळंबी। आता हे थोडी होत आली आहे। आता आपण यात तांदूळ टाकून घेणार आहोत। मी 2 वाटी तांदूळ घेतला आहे। स्वच्छ धुवून आणि 5 ते 10 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं फक्त हा भिजू दिलेला आहे मी। आणि तो आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यात जसं आपल्याला लागेल तसं पाणी घालून घेऊया। मी 2 ग्लास पाणी घातले आहे यात। तांदूळ भिजवल्यामुळे लवकर शिजतो। हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आपण।
यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। आता व्यवस्थित हलवून आणि झाकून देऊया। अशा पद्धतीने त्याला आता उकळी फुटत आहे। थोडासा हलवून घेऊया आपण। तर छान याला उकळी आली आहे। थोडासा गॅस मीडियम करून आणि त्यावरती आपण आता झाकण ठेवून देऊया। आणि 5 ते 10 मिनिटांनी झाकण उघडून पाहिल्यावरती असं छान भात आपला झालेला आहे। तो परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून आणि परत एकदा थोडासा झाकून द्या। ऐक ना, त्यावरती मी 1 चमचा साजूक तूप टाकलेले आहे। मस्त असा आता कोळंबी भात आपला तयार झालेला आहे। चला तर मग मंडळी, अशा पद्धतीने बनवून बघा आणि कसा होतो ते कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।